कर्नाटक कलबुर्गी में पिता ने बेटी की गला घोंटकर हत्या की। हत्या को आत्महत्या का रूप दिया गया। कर्नाटक में ऑनर किलिंग। संदेह से बचने के लिए पिता ने अपनी बेटी के शव पर कीटनाशक डाला और हत्या को आत्महत्या का रूप दिया। बाद में शंकर द्वारा आत्महत्या की अफवाह फैलाने के बाद कविता का अंतिम संस्कार कर दिया गया। कलबुर्गी कर्नाटक के कलबुर्गी जिले में ऑनर किलिंग के एक स्पष्ट मामले में एक व्यक्ति ने कथित तौर पर अपनी बेटी की हत्या कर दी क्योंकि वो एक अलग मामले के व्यक्ति के साथ संबंध में थी। ये घटना गुरुवार को मेलाकुंडा गांव में हुई, जब मृतका, जिसकी पहचान कविता कोल्लूर के रूप में हुई, कि उसके पिता ने गला घोंटकर हत्या कर दी। आरोपी पिता की पहचान शंकर कोल्लूर के रूप में हुई है। पिता ने बेटी की गला घोंटकर हत्या कर दी। पुलिस के अनुसार 18 वर्षीय कविता उसी गांव के एक ऑटो चालक के साथ प्रेम संबंध में थी। अपने रिश्ते के बारे में पता चलने पर शंकर ने कविता को डांटा, लेकिन कविता ने अपना रिश्ता खत्म करने से इनकार कर दिया। इसके बाद शंकर और उसके परिवार ने कविता को परेशान करना शुरू कर दिया और गुरुवार को गला घोंटकर उसकी हत्या कर दी। कलबुर्गी के पुलिस आयुक्त शरणप्पा एसडी ने कहा, उस व्यक्ति ने कविता के रिश्ते का विरोध किया था क्योंकि उसकी 5 बेटियां हैं। उसे डर था कि अंतरजातीय विवाह उसकी बाकी 3 बेटियों की शादी की संभावनाओं पर असर डालेगा। हत्या को आत्महत्या का रूप दिया गया। संदेह से बचने के लिए शंकर ने कविता के शरीर पर कीटनाशक डाला और हत्या को आत्महत्या का रूप दिया। बाद में शंकर द्वारा आत्महत्या की अफवाह फैलाने के बाद कविता का अंतिम संस्कार कर दिया गया। लेकिन पुलिस को एक अज्ञात व्यक्ति से सूचना मिली कि कविता की हत्या कर दी गई है। शक से बचने के लिए शंकर ने कविता के शरीर पर कीटनाशक डाला और हत्या को आत्महत्या का रूप दे दिया। बाद में शंकर द्वारा यह अफवाह फैलाने के बाद कि कविता ने आत्महत्या कर ली है, कविता का अंतिम संस्कार कर दिया गया। लेकिन पुलिस को एक अज्ञात व्यक्ति से सूचना मिली कि कविता की हत्या कर दी गई। मामले की जांच करने पर स्थानीय पुलिस को पता चला कि शंकर ने अपनी बेटी की हत्या की थी और उसे आत्महत्या का रूप दे दिया था। शरणप्पा ने कहा, क्षेत्राधिकार वाली पुलिस को सूचना मिली थी कि एक 18 वर्षीय लड़की ने आत्महत्या कर ली और उसका अंतिम संस्कार कर दिया गया है, लेकिन मामले को लेकर संदेह था। उन्होंने आगे कहा, शंकर ने उसका गला घोंट दिया और उसे आत्महत्या का रूप देने के लिए उसके मुंह में कीटनाशक डाल दिया। ग्रामीणों ने इस पर विश्वास कर लिया और अंतिम संस्कार में शामिल हो गए। पिता गिरफ्तार, 2 अन्य फरार। शंकर को बाद में पुलिस ने गिरफ्तार कर लिया, जिसने अपना अपराध कबूल कर लिया। पुलिस को संदेह है कि कविता की हत्या में 2 और लोग शामिल हैं और उनकी तलाश जारी है। एक मामला भी दर्ज कर लिया गया है और फोरेंसिक टीम ने सबूत इकट्ठा कर लिए हैं। शरणप्पा ने कहा, हमें 2 और लोगों के शामिल होने का संदेह है जो शंकर के रिश्तेदार हैं। जांच जारी है और अगर वे दोषी पाए गए तो उन्हें भी गिरफ्तार किया जाएगा। ಫರ್ತಾಬಾದ್ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಮೇಳಕುಂದ ಬಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಒಂದು ಕೊಲೆ ಪ್ರಕರಣ ವರದಿ ಬೆಳಕಿಗೆ ಬಂದಿದೆ. ಅದರಲ್ಲಿ ಪ್ರಾಥಮಿಕವಾಗಿ ನಮಗೆ ಒಂದು ಬಂದ ಮಾಹಿತಿ ಏನಂತಂದರೆ, ಒಂದು ಯುವತಿ ಅರೌಂಡ್ 18ರಿಂದ 20 ವರ್ಷದ ಯುವತಿ ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಅಂತ ಪ್ರತಿಬಿಂಬಿಸಿ ಅದನ್ನು ಅಂತಿಮ ಸಂಸ್ಕಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ವಿಷ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಮೃತರಾಗಿರ್ತಾರೆ ಮತ್ತು ಅಂತಿಮ ಸಂಸ್ಕಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಬಟ್ ಅದರಲ್ಲಿ ಕೊಲೆ ಮಾಡಿರುವ ಶಂಕೆ ಇದೆ ಅಂತ ಕೆಲವು ಖಚಿತ ಮಾಹಿತಿ ಬರುತ್ತೆ. ಆ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಸ್ಥಳೀಯ ಪೊಲೀಸರು ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿ ಪ್ರಾಥಮಿಕ ವಿಚಾರಣೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. ನಂತರ ಅದು ಏನು ಮಾಹಿತಿ ನೀಡಿದರೆ ಅದು ಖಚಿತವಾದ ನಂತರ ನಾವು ಕೂಡ ಹಿರಿಯ ಅಧಿಕಾರಿಗಳೆಲ್ಲ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ವಿಸಿಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಸೋಕೋ ಟೀಮ್ ಮತ್ತು ಫೋರೆನ್ಸಿಕ್ ಟೀಮ್ಸ್ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ವೈಜ್ಞಾನಿಕವಾಗಿ ಏನೇನು ತನಿಖೆ ಆಗಬೇಕು ಎಲ್ಲ ಆಯಾಮಗಳಲ್ಲಿ ಮಾಹಿತಿ ಕಲೆ ಹಾಕಿದಾಗ ಅದು ನಿಜ ಸತ್ಯಾಂಶ ಬೆಳಕಿಗೆ ಬರುತ್ತೆ. ಬೇಸಿಕಲಿ ನಡೆದಿದ್ದೇನಂತಂದರೆ, ಇವರೇನು ಮೃತರಾಗಿದ್ದಾರೆ, ಕವಿತಾ ಅಂತ 18 ವರ್ಷ, PU ಎಜುಕೇಷನ್ ಮುಗಿದಿದೆ ಸೈನ್ಸಲ್ಲಿ. ಅವರು ಬೇರೆ ಜಾತಿಯ ಹುಡುಗನಿಗೆ ಒಬ್ಬನಿಗೆ ಪ್ರೀತಿ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದರು. ಅದಕ್ಕೆ ಕುಟುಂಬದ ಒಂದು ಏನಂತಾರೆ ಪೋಷಕರ ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ಅಡೆ ಇತ್ತು. ಅಂದರೆ ಬೇಸಿಕಲಿ ಈ ತಂದೆ ತಾಯಿಯವರಿಗೆ ಒಟ್ಟು 5 ಜನ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿದ್ರು. ಅದರಲ್ಲಿ 2 ಜನ ಹುಡುಗಿಯರ ಮದುವೆ ಆಗಿತ್ತು, ಇನ್ನೂ 3 ಜನರ ಹುಡುಗಿಯರ ಮದುವೆ ಆಗೋದು ಬಾಕಿ ಇದೆ. ಈ ರೀತಿ ಅನ್ಯ ಜಾತಿಯ ಹುಡುಗನಿಗೆ ಮದುವೆ ಆದರೆ ಊರಲ್ಲಿ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಏನಂತಾರೆ ಮತ್ತು ಒಂದು ಲವ್ ಮ್ಯಾರೇಜ್ ಬಗ್ಗೆನೇ ಒಂದು ಥರ ಕೆಟ್ಟದಾಗಿ ಊರಲ್ಲಿ ಮಾತಾಡ್ತಾರೆ. ಎರಡನೇದು, ಈ ಉಳಿದ ಹುಡುಗಿಯರ ಮದುವೆಗೂ ಕೂಡ ಇದು ಅಡಚಣೆ ಆಗ್ಬೋದು ಅಂತ ಹೇಳಿ ಸುಮಾರು ಇದಕ್ಕೆ ಅವರು ತಿಳುವಳಿಕೆ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಟ್ರೈ ಮಾಡ್ತಾರೆ. ಸಂಬಂಧಿಕರಿಂದ ತಿಳಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಟ್ರೈ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು
ಇದನ್ನೆಲ್ಲ ಬಿಟ್ಟು ಓದಿನ ಕಡೆ ಹೆಚ್ಚು ಗಮನ ಕೊಡು ಅಂತೆಲ್ಲನೂ ಕೂಡ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಆದರೂ ಅವರು ಹುಡುಗಿ ಒಪ್ಪದಿದ್ದರಿಂದ ಏನು ಘಟನೆ ಆಯಿತು ಅಂದರೆ ಮೊನ್ನೆ ದಿನ ಏನು ಕ್ರಿಮೇಷನ್ ಮಾಡಿದ್ರು ಅದರ ಹಿಂದಿನ ರಾತ್ರಿ ಸುಮಾರು 12 ಗಂಟೆಗೆ ಇವರ ಹುಡುಗಿಯ ತಂದೆ ಶಂಕರ್ ಅಂತ ಮತ್ತು ಅವರ ಜೊತೆ ಇಬ್ಬರು ಸಂಬಂಧಿಕರಿದ್ದಾರೆ. ಒಬ್ಬನು ತಮ್ಮನ ಮಗ ಇದ್ದಾನೆ ಮತ್ತು ಇನ್ನೊಬ್ಬನು ಬ್ರದರ್. ಹೀಗೆ ಒಟ್ಟು 3 ಜನ ಸೇರಿಕೊಂಡು ಅವಳಿಗೆ ಕತ್ತುಚಿಕ್ಕಿ ಸಾಯಿಸಿರ್ತಾರೆ. ಮತ್ತು ಮೃತಳಾದ ನಂತರ ಅಲ್ಲೇನು ಒಂದು ಪೆಸ್ಟಿಸೈಡ್ ಇತ್ತು, ಆ ಪೆಸ್ಟಿಸೈಡ್ ಬಾಟಲ್ನಿಂದ ತೆಗೆದು ಅವಳ ಬಾಯಿಯಲ್ಲಿ ಕೂಡ ಪೆಸ್ಟಿಸೈಡನ್ನು ಹಾಕಿ ಆತ್ಮಹತ್ಯೆಯಾದ ರೀತಿ ಅದನ್ನು ಬಿಂಬಿಸಿ ಗ್ರಾಮಸ್ಥರಿಗೆಲ್ಲ ನಂಬಿಸ್ತಾರೆ ಮತ್ತು ಸೂಯಿಸೈಡ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವರ ಅಂತಿಮ ಸಂಸ್ಕಾರ ನಡೆಸ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಈ ನಮ್ಮದು ಚೈನ್ ಆಫ್ ಈವೆಂಟ್ಸು, ಅವ್ರದ್ದು ಮೂಮೆಂಟ್ಸ್ ಮತ್ತು ಆತುರದಲ್ಲಿ ಏನಿದು ಶವ ಸಂಸ್ಕಾರ ಮಾಡಿದ್ರೆ ಇವೆಲ್ಲವನ್ನು ಗಮನದಲ್ಲಿಟ್ಟುಕೊಂಡು ಮಾಹಿತಿ ಕಲೆ ಹಾಕಿದಾಗ ಈ ಎಲ್ಲ ಸತ್ಯಾಂಶ ಬೆಳಕಿಗೆ ಬರುತ್ತೆ. ಆ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಸುಮೋಟೋ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಕೊಲೆ ಮತ್ತು ಸಾಕ್ಷ್ಯನಾಶ ಅದರಲ್ಲಿ ಪ್ರಕರಣವನ್ನು ದಾಖಲು ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಈಗಾಗಲೇ 3 ಜನ ಆರೋಪಿಗಳನ್ನು ಸ್ಥಳೀಯ ಪೊಲೀಸರು ಬಂಧಿಸಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಒಂದು ವೈಜ್ಞಾನಿಕವಾಗಿ ತನಿಖೆ ಮುಂದುವರಿತಾ ಇದೆ.